नमस्कार मित्रांनो. अं, आपला हा व्हिडिओ कोर्सचा पहिला व्हिडिओ आहे, ज्यामध्ये पहिला टॉपिक आपण कव्हर करणार आहोत इन डिटेल्समध्ये. टॉपिकचं नाव आहे व्हॉट इज स्टॉक मार्केट. यामध्ये यामध्ये आपण पाहणार आहे की NSE म्हणजे काय, BSE म्हणजे काय. NSE चा लॉंग फॉर्म होतो नॅशनल स्टॉक एक्सचेंज, BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हे दोन्ही एक्सचेंजेस आहेत ज्या माध्यमातून आपण ट्रेडिंग करतो. कंपनीज ज्या लिस्टेड असतात त्या कुठल्या कंपनीचे आहेत, स्टॉक्स, त्यांना आपण इक्विटी सुद्धा म्हणतो. व्हॉट इज निफ्टी 50, निफ्टी 50 काय आहे, बँक निफ्टी काय आहे, आणि इन्व्हेस्टिंग वर्सेस ट्रेडिंग, इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेल्समध्ये पाहायचं आहे आपल्याला. तर चला मग व्हिडिओ आपण सुरुवात करूया व्हिडिओला. तर सगळ्यात पहिले पाहू आपण की व्हॉट इज स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केट कसं काम करतं. लेट्स सी. तर स्टॉक मार्केट एक्सप्लेन. सगळ्यात पहिले कंपनी एक्स, एक कंपनी एक्स नावाची एक कंपनी आहे असे गृहीत धरू, आणि त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी काही इन्व्हेस्टर्स आलेले आहेत. जे इन्व्हेस्ट करतात त्यांना इन्व्हेस्टर्स असं म्हणतात. तर त्या इन्व्हेस्टर्सनी काय केलं, या कंपनीने यांना काही शेअर्स विकत दिले. कशाच्या बदल्यात, काही एक रक्कम अमाऊंटच्या बदल्यात. आणि यांच्याकडे शेअर्स आल्याच्या नंतर हे झाले शेअर होल्डर. यांना म्हणायचं शेअर होल्डर्स. हे आहेत शेअर होल्डर्स. का, कारण की यांच्याकडे शेअर्स आहेत. कंपनीचे शेअर्स यांनी घेतले, हे झाले शेअर होल्डर्स, म्हणजे हे शेअर धारक आहेत या कंपनीचे. आता हे जे शेअर्स होल्डर्स आहेत हे दोन प्रकारे प्रॉफिट अर्न करू शकतात. एक म्हणजे त्या कंपनीमध्ये जे स्टॉक्स आहे त्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये ट्रेड घेऊन, म्हणजे ट्रेडिंग करून प्रॉफिट कमवू शकतात, किंवा त्या कंपनीच्या मार्फत त्या कंपनीचा जो ग्रोथ आहे त्यानुसार जे डिव्हिडंड्स मिळते त्या डिव्हिडंडच्या मार्फतातून कंपनी हे इन्व्हेस्टर्स प्रॉफिट कमवतात. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे, आता हा डिव्हिडंड्स जो प्रकार आहे हा डिव्हिडंड्स प्रकार इन्व्हेस्टिंग मधला आहे, तो ट्रेडिंग मध्ये नाही आहे. आपण थोडक्यात बघू डिव्हिडंड्स म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, एक एक्स नावाची कंपनी आहे आणि हिची ग्रोथ अशी हळूवारपणे ग्रोथ झालेली आहे. वर्षभरात तिची ग्रोथ उदाहरणार्थ बघायचं झालं तर आपण गृहीत धरू कंपनीने 1000 करोडचं प्रॉफिट केलेलं आहे, आणि त्या 1000 करोडच्या प्रॉफिट मधून कंपनी काय करते, जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना झालेल्या प्रॉफिट्स मधला काही भाग हा डिवाइड करत असते. ते जे डिवायडेशन आहे प्रॉफिटचं त्यालाच डिव्हिडंड म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचे 100 शेअर्स आहेत, त्या कंपनीने 10 रुपये प्रति शेअर असं डिव्हिडंड कन्सिडर केला असेल तर 100 गुणिले 10 म्हणजे 1000 रुपये त्या व्यक्तीला त्या कंपनीकडून मिळतात ॲज अ डिव्हिडंड म्हणून. तर हा जो डिव्हिडंडचा प्रकार आहे हा इन्व्हेस्टिंग मध्ये आहे, ट्रेडिंग मध्ये येत नाही. तर तर हे जे डिव्हिडंडचा जो भाग आहे तो आपण इन्व्हेस्टिंग मध्ये पाहू शकतो, ट्रेडिंग मध्ये तो येत नाही. नेक्स्ट आहे स्टॉक मार्केट. आता याच्यामध्ये बघू, सगळ्यात मेन आहे आता ट्रेडिंग मध्ये काय आहे, फक्त दोन व्यक्ती असतात, एक म्हणजे बायर्स आणि दुसरे म्हणजे सेलर्स. तिसरा व्यक्ती याच्यामध्ये नसतो, एक तर बाय किंवा सेल. आपण फॉर एक्झाम्पल आता बायर्स म्हणजे कोण, बायर्स म्हणजे असे लोक जे कंपनीच्या शेअर्सची प्राइस ला बाय करतात, त्याची डिमांड क्रिएट करतात आणि त्यामुळे प्राइस अशी हायर वर जात असते. फॉर एक्झाम्पल प्राइसची किंमत इथे 100 आहे आणि इथे आहे 500 रुपये. तर या बायर्सनी काय केलं, या कंपनीचे शेअर्स विकत घेत त्या प्राइसला वरती नेऊन टेकवलं, म्हणजे 500 रुपयापर्यंत नेलं. तर हे बायर्स करत असतात. बायर्स डिमांड क्रिएट करतात मार्केटमध्ये आणि विकत घेण्याचं काम करतात. त्याच्या अपोजिट सेलर्स, सेलर्स काय करतात, विकण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने बाय केलेले असेल, एखादे शेअर्स बाय केलेले असेल, इथे एखाद्या अमाऊंटवर बाय केले, उदाहरण 100 रुपयात बाय केले, आणि इथे प्राइस जेव्हा 300 रुपयापर्यंत गेली तेव्हा त्या सेलर्सनी काय केलं, ते प्रॉफिट बुक केलं.
आपल्याकडे जे असणारे शेअर्स विकले, म्हणजे काय केले, जे सेलर्स ची एंट्री झाली, सेलर्स आलेत, किंवा मार्केटमध्ये अशाही प्रकारे काम करू शकतो आपण. उदाहरणार्थ प्राइस हायर भावावर आहे, इथे आपण पहिले सेल करू शकतो, त्याच्यानंतर जेव्हा प्राइस खाली येते तेव्हा आपण इथे प्राइसला बाय करतो. तर असा एक प्रकार ट्रेडिंग मध्ये आहे. इन्व्हेस्टिंग मध्ये तो नाही आहे. जेव्हा आपण ट्रेडिंगला इन डिटेल्स पाहू तेव्हा प्रथम सेलिंग करणे नंतर बाय करणे कसं करायचं हे पाहणार आहोत. फक्त एवढं लक्षात ठेवा, बायर्स बाय करतात, डिमांड क्रिएट करतात आणि सेलर्स सेलिंग करण्याचं काम करतात, म्हणजे सप्लाय क्रिएट करतात. तर हा मेन डिफरन्स आहे बाईंग आणि सेलिंग मधला. ही सायकल आहे ज्यामध्ये एक्सचेंजेस 1 2 3 4 एक्सचेंजेस दिलेत आणि हे आहे डॉलर्स. तर अशा प्रकारची ही सायकल रन होत असते. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत की हाऊ डज द स्टॉक मार्केट वर्क. स्टॉक मार्केट वर्क कसं करतं. तर सर्वप्रथम आपण बघितलं की कंपन्याच ह्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असतात. तर ज्या वेळेला कंपनीची ग्रोथ वाढत आहे, कंपनीला वाटतं की आपलं लिस्टिंग स्टॉक एक्सचेंजेसमध्ये असावं, त्यावेळेस त्या काय करतात, डिस्ट्रीब्यूट स्टॉक्स विथ अन IPO. त्या IPO काढतात. IPO ला काय म्हणतात, IPO शॉर्ट फॉर्म आहे, त्याला म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफरिंग. या माध्यमातून कंपनीज आपलं नाव लिस्ट करतात, त्यातनं शेअर्स तयार करतात आणि इन्व्हेस्टरला बीड फॉर द स्टॉक्स, इन्व्हेस्टरला इन्व्हाइट करतात की तुम्ही या आमच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करा आणि जसजसं आमची ग्रोथ होत जाईल त्यानुसार तुम्हाला प्रॉफिट होईल. तर अशा प्रकारे कंपनीच्या नंतर स्टॉक एक्सचेंजेसमध्ये कंपनीज लिस्टेड असतात, ज्या एक्सचेंजेसच्या माध्यमातून आपण बाईंग आणि सेलिंग करतो. त्याच्यानंतर आता स्टॉक एक्सचेंजेस आणि रिटेल किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स यांच्या मधात जे येतात ते येतात ब्रोकर्स. ब्रोकर्सचं काम काय आहे की स्टॉक एक्सचेंजेसमध्ये यांचं लायसन्स असतात. हे ब्रोकर्स वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला ट्रेडिंग करण्यास आपल्याला ते प्लॅटफॉर्म क्रिएट करून देतात. उदाहरणार्थ जसं जिरोदा आहे, एंजल ब्रोकिंग आहे, अपस्टॉक आहेत, फायर्स आहेत, ही सर्व ब्रोकर्सची नावं आहेत. हे आपली ट्रेडिंगसाठी आपल्याला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात आणि आपल्या ट्रेडिंगच्या मधून जे काही टॅक्स आणि ब्रोकरेज मिळते त्या ब्रोकरेजवर यांचं प्रॉफिट असतो. तर हे ब्रोकरचं काम करतात, यांना आपण मराठीत दलाल सुद्धा म्हणू शकतो. आता हे पार्टिसिपेंट आहे, स्टॉक मार्केट पार्टिसिपेंट्स कोण कोण आहेत. आता आपण बघितलं ब्रोकर्स, हे स्टॉक एक्सचेंजेस NSE आणि BSE, आणि इन्व्हेस्टर अँड ट्रेडर्स हे सर्व पार्टिसिपेंट. आता सेबी हे खूप महत्वाची संस्था आहे. सेबी म्हणजे कोण की सेबी या सर्व जेवढे काही ट्रान्झॅक्शन्स होतात, जेवढी काही ट्रेडिंग होते त्या सगळ्या ट्रेडिंगला मॉनिटर करण्याचं काम सेबी करतो. सेबी एक रेग्युलेटर आहे, एक ऑथराइज बॉडी आहे गव्हर्नमेंटची, जी सर्व इन्स्टिट्यूशन्सला ट्रॅक करते, मॉनिटर करते. सर्व रेकॉर्ड सेबीकडे असते. आपल्याला जे प्रॉफिट्स होतं ते सर्व प्रॉफिट टॅक्स कटून, ब्रोकरेज कटून, सेबीचे चार्जेस कटून आपल्याला मिळतं. त्यामुळं त्यामध्ये कुठलंच इलिगल असं नाही आहे. सगळी लिगल प्रोसेस त्याच्यामध्ये होते आणि हे सगळं सेबीच्या अंडरमध्ये वर्क होतं. तर हे सर्व पार्टिसिपेंट्स आहेत स्टॉक मार्केट मधले. देन सेम हीच डायग्राम तेच सांगते की स्टॉक एक्सचेंजेस आहेत ज्याच्यामध्ये इंडेक्स असतात. आता आपण 2 इंडेक्स बघितले, निफ्टी आणि बँक निफ्टी. त्यानंतर हे ब्रोकर मधात दलालीचं काम करतात. एक साइड बायर्स आहेत आणि एक साइड सेलर्स आहेत. तर हे जे आहे ही ती डायग्राम आपल्याला शो करते, सांगते. आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण निफ्टी 50. निफ्टी 50 म्हणजे काय. निफ्टी 50 म्हणजे भारतातल्या टॉप मोस्ट 50 कंपन्या, ज्या लार्जेस्ट कंपन्या आहेत भारतातल्या, त्या सगळ्या कंपन्या, टॉप 50 कंपन्या निफ्टीच्या लिस्टमध्ये, निफ्टीच्या अंतर्गत 50 निफ्टी 50 या नावाखाली त्या लिस्टेड आहेत, त्यांची लिस्टिंग आहे. ह्या सर्व कंपन्या कॅपिटलायझेशन, भांडवलाच्या दृष्टीने अत्यंत मोठमोठ्या कंपन्या आहेत, ज्यामध्ये रिलायन्स पासून सुरुवात होते. रिलायन्स, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, प्रत्येक सेक्टर मधल्या याच्यामध्ये 50 कंपन्या आहेत. आपण इथे काही त्यांची नावे बघू शकतो. 50 स्टॉक्स आहेत निफ्टी 50 मधले, ज्याच्यामध्ये NTPC, HDFC लाईफ,
SBI लाईफ, भारतीय एअरटेल, ब्रिटानिया, ONGC, HDFC, नेस्ले, कोटक बँक, ICICI बँक, टाटा कन्झ्युमर, HDFC बँक, ITC. अशा प्रकारे ही लिस्ट आहे. 50 एकूण 50 स्टॉक्स आहेत. हे 50च्या 50 स्टॉक्स तुम्ही सगळ्यांनी आपल्या नोटबुक मध्ये लिहून घेतले असतील. हे लिहून घ्यायचे, हे सगळे माहीत करून ठेवायचे की कुठले 50 स्टॉक निफ्टीच्या निफ्टी 50 लिस्ट मध्ये येतात. आणि हे सगळे सेक्टर वाईज टॉप मोस्ट कंपन्यांचे स्टॉक्स आहेत. प्रत्येक सेक्टर मधले जे टॉप स्टॉक्स आहेत ते सर्व स्टॉक्स निफ्टी 50च्या अंतर्गत येतात. त्याच्यानंतर तो एक झाला निफ्टी 50 इंडेक्स. त्याच्यानंतर दुसरा इंडेक्स आहे बँक निफ्टी. तर व्हॉट इज बँक निफ्टी? तर बँक निफ्टी म्हणजे एकूण ज्या 12 बँक्स आहेत मोठमोठ्या भारतातल्या सर्व बँकांचं एक गट म्हणजेच बँक निफ्टी त्याला आपण म्हणतो. बँक निफ्टीच्या अंतर्गत येतात. यांचं वेटेज या डायग्राम मध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठं वेटेज HDFC बँकेचं आहे. त्याच्यानंतर ICICI बँक, नंतर ॲक्सिस बँक, नंतर कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, फेडरल बँक, RBL बँक, येस बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक दॅट इज PNB आणि IDFC फर्स्ट बँक. अशा एकूण 12 बँक दिलेल्या आहेत. या बँकांचं वेटेजच्या मध्ये सगळ्यात जास्त वेटेज हे HDFC बँकेचं आहे 28.77. हीच बँक या बँक निफ्टीला लीड करते. जवळपास हे 1/3 इतकं वेटेज HDFC बँकेचं याच्यामध्ये आहे. आता हे झाले दोन इंडेक्सेस. आता आपण सेक्टर्स पाहणार आहोत. आता निफ्टीमध्ये सेक्टर्स येतात. एकूण 14 सेक्टर्स आहेत, ज्यामध्ये प्रथम आहे निफ्टी ऑटो इंडेक्स, निफ्टी बँक इंडेक्स, कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स, फायनान्शियल सर्व्हिस इंडेक्स, FMCG इंडेक्स, हेल्थ केअर इंडेक्स, IT इंडेक्स, मीडिया इंडेक्स, मेटल इंडेक्स, नॅचरल गॅस ऑइल इंडेक्स, देन फार्मा इंडेक्स, प्रायव्हेट बँक इंडेक्स, PSU बँक इंडेक्स आणि रियालिटी इंडेक्स. रियालिटी इंडेक्स म्हणजे जे रिअल इस्टेट मधल्या कंपन्या आहेत त्या रियालिटी इंडेक्स मध्ये येतात. आता हे जे प्रत्येक सेक्टर आहेत या सेक्टरच्या अंतर्गत स्टॉक्स येतात. ते स्टॉक्स मी तुम्हाला शोधून काढायला सांगितले होते गुगलमध्ये. ते गुगलवरती सर्च करायचे आहेत आणि प्रत्येक सेक्टर वाईज स्टॉक्स आपल्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायचे. उदाहरणार्थ ऑटो सेक्टर्स मध्ये ऑटो सेक्टर्स मध्ये येतात मारुती सुझुकी, त्याच्यानंतर आशियर मोटर्स, टाटा मोटर्स, अशोक लेलँड, हे सर्व स्टॉक्स ऑटो सेक्टर्स मध्ये येतात. त्यानंतर बँक, आता आपण वरती बघितलं जे एकूण 12 बँक्स आहेत त्या बँकिंग इंडेक्स मध्ये येतात. त्यानंतर कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स जे ग्राहकशी संबंधित जे कंपन्याज आहेत त्या कंपन्यांचे स्टॉक कंझ्युमर ड्युरेबल होतात. फायनान्शियल सर्व्हिसेस जसं HDFC आहे, त्याच्यानंतर चोला फायनान्स आहे आणि इतरही फायनान्शियल सर्व्हिसेसचे जे काही स्टॉक्स आहेत कंपन्याज आहेत ते याच्यामध्ये येतात. FMCG त्यामध्ये येते, हेल्थ केअर इंडस्ट्रीतले येतात, त्यानंतर IT आणि इतर सर्व. तर हे सर्व इंडेक्सचे स्टॉक्स पाहून घ्यायचे आणि त्यातले टॉप स्टॉक्सचं त्यामध्ये इंडेक्सच्या समोर लिहून ठेवायचे. आता आपण बेसिक पाहणार की व्हॉट इज स्टॉक. स्टॉक म्हणजे काय? मी तुम्हाला आधीच सांगितलं की एखादी कंपनी आहे, त्या कंपनी जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होते तेव्हा तिचं भांडवल शेअर्स मध्ये विभागले जाते. उदाहरणार्थ आपण बघू, फॉर एक्झाम्पल एक ABC नावाची कंपनी आहे आणि त्या कंपनीचं भांडवल आहे 1000 रुपये. गृहीत धरूया आपण 1000 रुपये त्या कंपनीचं भांडवल आहे आणि त्या कंपनीने, ती कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहे, तर त्या कंपनीचे एकूण 10 शेअर्स बनलेले आहेत. एकूण 10 शेअर्स बनलेले आहेत म्हणजे प्रति शेअरची किंमत किती झाली? 100 रुपये. म्हणजे 100 रुपये याप्रमाणे हिचे शेअर्स बनले आहेत. जो आता इन्व्हेस्टर जे येतील ते इन्व्हेस्टर्स हे 10 शेअर्स विकत घेतील. म्हणजे प्रत्येकाने एक शेअर्स विकत घेतला, जर तिचे 10 शेअर्स या प्रमाणात तिचे 10 भागीदार म्हणजे शेअर होल्डर्स झालेले आहेत. प्रत्येकाकडे 100 रुपयाचे असे 10 शेअर्स आहेत म्हणजे तिची व्हॅल्युएशन किती होते? 1000 रुपये. तर या प्रमाणात स्टॉक्स किंवा शेअर्स हे कंपनीचे बनतात. तर अ स्टॉक शेअर इन द ओनरशिप ऑफ पब्लिक कंपनी, देन स्टॉक रिप्रेझेंट क्लेम टू कंपनी असेट अँड अर्निंग्स. कंपनीचं ते एक प्रकारचं असेट असतं किंवा ते अर्निंग असते, हे आपण याच्यामध्ये पाहिलंय. याच्यामध्ये दोन प्रकारच्या कंपन्या असतात, प्रायव्हेट कंपनीज आणि पब्लिक कंपनी. प्रायव्हेट कंपनी म्हणजे अशी कंपनी जी ओन बाय इंडिव्हिज्युअल किंवा स्मॉल ग्रुप ऑफ पीपल. एक्झाम्पल जॉयसीज नूडल्स हाऊस, जी प्रायव्हेट कंपनी आहे. आणि पब्लिक कंपनी अशी कंपनी ज्यामध्ये ओन बाय द पब्लिक,
जी सार्वजनिक असते जी मोठ्या प्रमाणात पब्लिक त्या कंपनीला ओन करते, उदाहरणार्थ मॅकडोनल्ड्स. देन आता आपण लास्ट टॉपिक जो आहे या व्हिडिओचा, तो आहे इन्व्हेस्टिंग वर्सेस ट्रेडिंग. आता इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग याच्यामध्ये डिफरन्स काय, तर सगळ्यात मेन डिफरन्स जो आहे तो आपण इथे पाहणार. इन्व्हेस्टिंग टेक्स लॉंग टर्म अप्रोच टू द मार्केट. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बेसिक फंडामेंटल डिफरन्स म्हणजे इन्व्हेस्टिंग इट्स ओनली अ लॉंग टर्म अप्रोच. इन्व्हेस्टिंग हे फक्त आणि फक्त लॉंग टर्म अप्रोच असतो टू द मार्केट आणि अप्लाय सच अ पर्पज रिटायरमेंट अकाउंट. आणि ट्रेडिंग इन्व्हॉल्व्स, आणि ट्रेडिंग जो प्रकार आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त शॉर्ट टर्म अप्रोच असतो, ज्याच्यामध्ये आपण शॉर्ट टर्मशी संबंधित बघतो. आता सर्वप्रथम आपण इन्व्हेस्टिंग बघू. इन्व्हेस्टिंग म्हणजे काय, की जेव्हा आपण इन्व्हेस्टिंग ही लॉंग टर्म अप्रोच आहे, सरळ सरळ. याच्यामध्ये आज इन्स्टंट प्रॉफिट नाही आहे. एखादा शेअर आहे, आपण आज बाय केला आणि त्याला एक हप्ता किंवा एक महिना किंवा 6 महिन्यानंतर विकलं, ती इन्व्हेस्टिंग नाही आहे. इन्व्हेस्टिंग म्हणजे काय, एक प्रकार झाड लावण्यासारखं आहे. ज्या प्रकारे आपण एखाद्या आंब्याचं झाड लावतो, त्याला मोठं करतो आणि 5 ते 8 10 वर्षानंतर जेव्हा त्याची आपल्याला फळं मिळतात, तो प्रकार म्हणजे इन्व्हेस्टिंग आहे. ठीक आहे. इन्व्हेस्टिंग मध्ये प्राइस हळूहळूवारपणे वर वाढत जाते आणि आपल्याला स्टेडीली म्हणजे कासव गतीने आपल्याला त्याचं रिटर्न मिळते. आपण एखादा शेअर आज 100 रुपयामध्ये बाय केला आणि येणाऱ्या 5 वर्षात त्या शेअरची किंमत 1000 रुपये झाली, तर हे 1000 रुपये म्हणजे आपलं इन्व्हेस्टिंगचं प्रॉफिट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये इन्व्हेस्टिंग हळूवारपणे होते आणि याच्यामध्ये पेशन्स ठेवावा लागतो. आज घेऊन लगेच याच्यामध्ये इन्स्टंट प्रॉफिट नाही आहे. इन्व्हेस्टिंग इट्स ओनली अ लॉंग टर्म अप्रोच. नेक्स्ट आहे ट्रेडिंग. ट्रेडिंग याच्यामध्ये काय, शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजी आहे, शॉर्ट टर्म अप्रोच आहे, ज्यामध्ये आपण जे आपल्याला फळ मिळतं, रिटर्न मिळतं, प्रॉफिट मिळतं, ते डेली बेसिसवर असू शकतं, विकली असू शकतं, मंथली असू शकतं किंवा क्वार्टरली बेसिसवर असू शकतं. ओके. आता क्वार्टरली म्हणजे काय, क्वार्टरलीचा अर्थ होतो एका वर्षात 12 महिन्यात 4 क्वार्टर्स येतात. प्रत्येक 3 महिन्यांनी एक क्वार्टर असतो. एक्झाम्पल धरू, आपलं फायनान्शियल इयर हे एप्रिल पासून सुरू होतं, 1 एप्रिल. जसं मार्च एंड संपतं, तर 1 एप्रिल पासून फायनान्शियल सुरू होतं. तर एप्रिल मे जून पर्यंत पहिलं क्वार्टर असतं. एप्रिल मे जून, त्याच्यानंतर जुलै जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत दुसरं क्वार्टर, त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत तिसरं क्वार्टर आणि जानेवारी फेब्रुवारी ते मार्च असं चौथं क्वार्टर. एकूण वर्षभरात 4 क्वार्टर्स असतात, त्याला क्वार्टर्स म्हणतात. आता इथे मेन डिफरन्स पाहूया आपण, ट्रेडिंग वर्सेस इन्व्हेस्टिंग. ट्रेडिंग गोल्सशी संबंधित पहिला डिफरन्स आहे, ट्रेडिंग इज जनरेटिंग रिझल्ट विथ ऑप्टन बाईंग अँड सेलिंग. ट्रेडिंग मध्ये जे रिझल्ट मिळतात ते ऑप्टन बाईंग च्या बेसिसवर मिळतात. ऑप्टन बाईंग अँड सेलिंग म्हणजे आपण आजच बाय केलं तर आज सेल करू शकतो, आज बाय करून 2 दिवस किंवा 3 दिवसानंतर सेल करू शकतो, किंवा वीक मध्ये करू शकतो, किंवा एका महिन्यात किंवा 6 महिन्यात किंवा वर्षभरात केव्हाही, त्याला आपण ट्रेडिंग म्हणू शकतो. पण इन्व्हेस्टिंग मध्ये तसं नाही. इन्व्हेस्टिंग मध्ये स्टेडीली हळूवारपणे बिल्ड वेल्थ ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आपली जी संपत्ती आहे ती हळूवारपणे बिल्ड होत असते ओव्हर पिरियड ऑफ टाइम, काही कालांतराने. एकदम आपल्याला इन्व्हेस्टिंग मध्ये वेल्थ मिळत नाही. बिलीव्ह काय आहे, शेअर प्राइस विल मूव्ह इन डायरेक्शन टू अचीव वेल्थ. ट्रेडिंग मध्ये आपण फक्त शेअर प्राइस पाहतो, त्या कंपनीची प्राइस, शेअरची प्राइस कुठे आहे, कुठल्या भावावर आहे, कसा पॅटर्न बनवत आहे. पण इन्व्हेस्टिंग मध्ये कंपनी विल परफॉर्म वेल इन द फ्युचर. इन्व्हेस्टिंग मध्ये शेअरचा भाव पेक्षाही कंपनीचा परफॉर्मन्सवर जास्त वेटेज दिलं जातं. कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे तो पाहिलं जातं, त्याच्यावरती आपलं येणारं फ्युचरचं अर्निंग, फ्युचरचं प्रॉफिट हे डिपेंड असते. प्रॉफिटशी संबंधित बाईंग शेअर्स ॲट लोअर प्राइस अँड सेलर आहे, जसं ट्रेडिंग मध्ये आपण करतो. इन शॉर्ट टर्म मध्ये 100 रुपयावर एखादा शेअर बाय केला आणि 105 किंवा 110 वर आपण त्याला सेल करतो. पण प्रॉफिट इन्व्हेस्टमेंट मध्ये ते नाही आहे. इन्व्हेस्टमेंट मध्ये रिइन्व्हेस्टिंग प्रॉफिट्स आहे किंवा डिव्हिडंड्स आहेत. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की इन्व्हेस्टिंग मध्ये काय आहे, की उदाहरणार्थ हे एक कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल ABC एक कंपनी आहे आणि तिचा हा ग्राफ आहे, शेअर प्राइसचा ग्राफ आहे. हा प्राइसचा ग्राफ हा 5 वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे, 5 इयर्स
कालावधी आणि ही प्राइस 100 पासून ते 1000 रुपयापर्यंत गेलेली आहे. तर याच्यामध्ये प्राइस ही हळूवारपणे वर गेली आहे. मग इन्व्हेस्टर्स काय करतात, एखाद्याने 100 रुपयात बाय केली, त्याच्यानंतर हे पहिलं वर्ष, हे दुसरं वर्ष, हे तिसरं वर्ष, हे चौथं वर्ष आणि हे 5वं वर्ष. तर इन्व्हेस्टर्स काय करतात की एखाद्याने इथे 100 रुपयावर बाय केला, जेव्हा प्राइस इथे 300 वर गेली तेव्हा ते काय करतात, इथे काही शेअर्स विकू शकतात, काही आपलं प्रॉफिट्स बुक करतात, त्याच्यानंतर पुन्हा आलेलं कमवलेलं प्रॉफिट ते इथे पुन्हा बाय करू शकतात. जेव्हा प्राइस खाली येते तेव्हा इथे बाय करू शकतात किंवा इथे बाय करू शकतात. तर त्याला ते रिइन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. प्राइस ही हळूवारपणे वर जाते आणि जेव्हा ही कालांतराने 5 ते 6 वर्षानंतर जेव्हा एका ठराविक पॉईंट पर्यंत येते तेव्हा याच्यात आपण प्रॉफिट आपलं बुक करू शकतो. हा जो प्रकार आहे हा इन्व्हेस्टमेंट मधला प्रकार आहे. तर यामध्ये आपण हे एवढे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. तुम्हाला, मला आशा आहे की तुम्हाला मी हे शिकवलेले बेसिक जो आपला पहिला व्हिडिओ होता त्याच्यातले हे टॉपिक्स कळालेले असतील. त्याच्यामध्ये आपण एकदा पुन्हा बघू. आपण बघितलं स्टॉक एक्सचेंजेस, NSE, BSE काय आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, कशा प्रकारे एक्सचेंजेसचं काम करतात, स्टॉक्स कुठले असतात, इक्विटी म्हणजे काय ते तुम्हाला कळालं, निफ्टी 50 काय आहे, बँक निफ्टी काय आहे, इंडेक्स काय आहे, कुठले स्टॉक्स निफ्टी 50च्या अंतर्गत येतात, बँक निफ्टीच्या अंतर्गत कुठले येतात, हे तुमचं क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर लास्ट वन आपण टॉपिक पाहिला इन्व्हेस्टिंग वर्सेस ट्रेडिंग, याच्यामधला मेन डिफरन्सही पाहिला. त्यामुळे आता या सगळ्या जे सांगितलेले पॉईंट्स आहेत यांचं रिव्हिजन करायचं आहे, पुन्हा एकदा ते वाचून घ्यायचे आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो नेक्स्ट टॉपिक आहे त्याचा जो सिलेबस आहे तो याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर त्यासाठी आता हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. थँक्यू.